मतीन भाई हम खड़ रहो क्या? हम खड़ रहो क्या? तुम्हाला फॉलो करू काढा ना. तुम्हाला फॉलो करू या सगळ्या प्रकरणात 15 दिवसांची मागितली होती, त्यामध्ये 14 दिवसापर्यंत हे कंटिन्यू होईल असं आता दिसत आहे. पण अर्थात दुसऱ्यात सगळा संपलाय. आता बाहेर निघतात, पोलिसांचा फौजफाटा सगळं बाहेर येतं आणि कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो मी आतमध्ये पोलीस बाहेर, सीआयडीचे अधिकारी सुद्धा बाहेर येतील आणि मृत्यूवाद संपल्यानंतर आता वाल्मिक कराड याला घेऊन जाणार आहेत. 14 दिवसांची कोठडी, सीआयडीची कोठडी, 14 दिवसांची कोठडी संपूर्ण प्रकारात देण्यात आलेली आहे. आणि थोडंसं वाल्मिक कराडला सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते सगळे घेऊन जातील. कॉन्वॉय हा सगळा पुढे निघाला. हे 14 दिवसांची सीआयडीची कोठडी वाल्मिक कराडला द्यायचं फायनल झालं आहे. असं बघा, वाल्मिक कराड या गाडीमधून भाषण दिलं दिसते. लोक त्यांचे समर्थक सुद्धा दाखल झालेत आणि आता आलो आलो त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये लावलेले अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले. त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती. मुळामध्ये एफआयआर मध्ये नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला कोर्टासमोर जे सांगण्यात विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे, अतिशय चुकीचा विषय. मुळामध्ये हा जो एफआयआर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात, नवीन कायद्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले. मुळामध्ये या प्रकरणात या एफआयआरमध्ये 308, 5 हे लागू होत नाही. हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये 308, 5 लावलं की मुळात चुकीचं आहे. म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं. हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोर येईल. जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडियल इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा PCR दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो 14व्या दिवशी PCR संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल. परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो जे कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं. मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल. आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे हत्या प्रकरणाचा तपास होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा क्लब केली जाते. त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे. आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे. आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही. परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा एफआयआर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती PCR मागितली आणि त्यांना 14 दिवसाची PCR ऑडिओ रेकॉर्ड तपासण्यासाठी सुद्धा सांगितलं. मीडिया ट्रायल होत असल्याचा उल्लेख केलेला. पॉलिटिकल प्रेशर काय आहे? मी आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले. परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी 2006 पासून वकिली करतो ते आज 2024 आहे. आजपर्यंत कित्येक खंडणीच्या गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली. परंतु या ठिकाणी मला सांगावं मीडिया ट्रायलच्या म्हणजे मीडिया ट्रायल जी आहे ती
14 दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं. कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कोणाला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण 308(5) चुकीचं लावलेलं आहे. ते जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 7 वर्ष शिक्षाला नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं. अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे. अदरवाईज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असती. हत्या प्रकरणाची किन्या आहे. राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडताय. नाही, याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही. परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत हे जर पाहिलं तर निश्चितच खंत या वाटते. सगळ्या प्रकरणाला ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मिक कराड, परत रिपीट करतो, अदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटक मीडिया ट्रायल जरी तुम्ही म्हणत असला तरी याला हत्या प्रकरणाची किनार आहे. हत्या झालेली आहे. 20-22 दिवस फरार होते, त्याचा कुठं तपास झाला? कोर्टाचं काय मुद्दा आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे. म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपासी अधिकाऱ्याचा संबंध कोर्ट ठेवलं असेल ना कोर्टाने काहीतरी. तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतात. तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे?